जोडी प्लस होती. म्हणजे हे दोन्ही बैल जुडवा आहेत एकाच आईची, मेन पॉइंट. आणि त्यांची इच्छा होती का आज मुंबईमध्ये दोन्ही भाऊ एकत्र पळावं, म्हणून आम्ही हा नियोजन केला. चांगले असे सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत. जवळजवळ 8 ते 10 बैल सांभाळतायत आणि 4 बैलात सुद्धा तुमचं नाव आहे. काय सांगाल थोडंसं 4 बैलांच्या खेळाबद्दल सांगा? आता 4 बैलांचा खेळ तसं पाहायला गेलं तर मग अवघड आहे. बिनजोडपेक्षा तो खेळ खूप अवघड आहे. कारण होतं काय 4 बैलांचं तिथं नियोजन जुळलं पाहिजे. पुढे जी बैलं पळतात ती पण टॉपचीच पाहिजेत आणि मागची सुद्धा वायदीचा प्रकार हा खूप वाढलेला आहे. हं. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता काय झालंय तसं पाहायला गेलं तर वायदी तिकडे घेतात आणि खरंच घेतात. पण ती पद्धत सुद्धा तसं पाहायला गेलं तर त्यांची चुकीची नाहीये. कारण काय होतंय ती लोकं सुद्धा बैलांना आज तुम्ही बघता बैलांच्या किमती काय देतात, बैलं काय किमतीला घेतात. आज जर ते 60-70 लाख रुपयाला बैल घेतायत आणि मग प्रश्न विचारतोय. आत्ता शर्यत क्षेत्रात, महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्रामध्ये बरेचसे महादैवाचे नंदी म्हणजे जवळ-जवळ कमी वयामध्ये दागावले जातात. हं. काय सांगाल? आता काय होतं ठीक आहे प्रत्येक गाडा मालक आता तसं पाहायला गेलं तर नॅचरली त्यांना पळवायला पाहिजे. जो काय डाएट आहे किंवा जे त्यांची एक्सरसाइज घ्यायला पाहिजे, ती घेऊन बैलांना तयार केलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं होतंय की बैल लवकर उजेडात यावा म्हणून मग त्याला काही इंजेक्शन्स आहेत, डोस हार्मोनल चेंजेसचे किंवा हो. नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज बोरीचवाडी आणि बिंदोडचा खूप मोठा मैदान भरलेला आहे आणि जुन्नरवरून एक खोंड आलेला आहे म्हणजे रायबा. खूप चांगला असा आज गुलाल प्राप्त झालेला आहे आणि मालकसुद्धा आज आपल्यासोबत आहेत. आज चर्चा करूया. दादा काय सांगाल, आज रायबा गुलाल प्राप्त झालेला आहे नियोजनाबद्दल? आजचं नियोजन म्हणजे आमच्या इकडे म्हणजे निलेश कबाडी आहे आणि अमित दादा खत्री त्यांच्या संयोगाने आम्हाला इकडे म्हणजे पहिल्यांदा आम्ही त्यांच्यासोबत आलतो इकडे. त्याच्यानंतर मग आम्हाला इकडली हळूहळू ओढ लागायला लागली. ओढ लागायला लागल्यानंतर मग आमच्याकडे ही 2 आम्ही घेतली ती वासरं. तर मग त्यानंतर हा आम्ही इकडल्या पोरांना दिला. तर मग त्यांच्यानंतर त्यांना विचारलं आम्ही, ते बोलले चाल ना आपण खेळूया एक गाडी दोन्ही मिळून. तो इकडं बिनजोडला पळतो, हा आपल्याकडे 4 बैलांमध्ये पळतो. तर मग त्यांच्या सहयोगाने त्यांच्यासोबत आज आम्ही इकडे छकडीला आलो. बघा खूप चांगला असा आज रायबाने गुलाल घेतलेला आहे. दादा तुमची ओळख सांगा? माझं नाव दीपक दशरथ डोके, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आज छोटा खोंड आणि येवण जोडी दिसते. खूप कमी वयाचे जोडी दिसते. काय सांगाल आज रायबा आणि राजा देवा. देवा? आज कसा प्रकारे नियोजन झालं? आज म्हणजे इकडले आमचे जे म्हणजे ज्यांना आम्ही खोंड दिला हं. ते आमचे काय नाव आहे त्यांचं? महेंद्र बाळाराम फराळ, खोनी पाकड्याचा फाडा. त्यांना आम्ही हा खोंड दिला. त्यांनीच इकडलं सगळं नियोजन लावलं. ते बोलले तुम्ही वरतून खोंड घेऊन या, आम्ही आमच्या पद्धतीने सगळं नियोजन लावतो इकडं. बघा मित्रांनो खूप चांगलं असं आज दादांनी सांगितलेलं आहे. दादा काय सांगाल रायबाबद्दल? कारण रायबा तर आज छोटा किंग उस्ताद, कारण त्याने आज गुलाल प्राप्त झालेला आहे आणि बिनजोडमध्ये पहिल्यांदा झालेला आहे. काय सांगाल तिकडचा गटात आणि इकडच्या बिनजोडमध्ये? तिकडच्या गटात म्हणजे आम्ही पहिली तिकड पळत होतो. तिकडच्या गटात म्हणजे तिकडं पळत होतो. आम्हाला वाटलं एक दिवस आपण इकडे पण काहीतरी घरची गाडी पळवायची होती आम्हाला एक एक दिवस घाटात इकडं. आवड लागल्यानंतर मग हा आपल्याकडे 4 बैलांचा खेळतो, इकडे 2 बैल बिनजोडचा. आम्हाला इकडे गाडी पळवायची होती घरचीच गाडी आहे. त्याच्यामुळं आम्ही यांना म्हटलं, ते म्हणले तुम्ही या, आम्ही आमच्या पद्धतीने सगळं नियोजन लावतो, तुम्ही घेऊन या. आणि आज इकडे आल्यानंतर आम्हाला इकडे पण गुलाल भेटला. बघा मित्रांनो खूप चांगला असा गुलाल प्राप्त झालेले आहेत आणि देवाचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल आज कसा प्रकारे नियोजन झालं? कुमार मयुरेश जयेंद्र फराट यांच्या नावाने हा बैल पळतो. तसे आहे दादाने सांगितल्याप्रमाणे ते माझ्या लहान भावाचे मित्र आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट फोनवर व्हायचे असे का ते बोलले दादा आमच्याकडे एक खोंड आहे, तुम्ही घेऊन जा पळून बघा, नंतर तो व्यवहार करू काय असेल ते. असा विषय झाला आमचा. तर ते बोलले ठीक आहे, बोलू पाठवून द्या. त्याही सहज पाठवून दिला वासरू. आणि वासरूने आता वाटतं आपल्या मुंबईमध्ये 4-5 गुलाल झाले लगत. म्हणजे एवढा सुंदर वासरू पाला तो ना, मस्त एकदम. म्हणजे आनंद असा झाला तर खूपच आनंद झाला. किती रुपयाला खरेदी झाली? खरेदी विषय असं दोस्तीमध्येच झाला आमचा. चांगला
खूप चांगलं दादांनी सांगितलंय आणि आज करून दाखवलंय. हो. कारण यंगस्टर आणि A1 जोडी प्लस होती. म्हणजे हे दोन्ही बैल जुडवा आहेत एकाच आईची, मेन पॉइंट. आणि त्यांची इच्छा होती का आज मुंबईमध्ये दोन्ही भाऊ एकत्र पळावं, म्हणून आम्ही हा नियोजन केला. बघा खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि आज सहकारी सुद्धा सोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारा दादा कसा वाटतो आजचा आनंद? छान वाटतो. आजच्या आनंदाशिवाय गगनाला भेटत नाही अंगद असं गोष्ट आहे. हे आमचे सहकारी मित्र आहे अमितदादा खत्री यांचं आणि आमचं नियोजन झालं त्या दिवशी तुम्हाला हा बोलला ना का नियोजन जायचंय खाली म्हणून बुवा. मग यांना कॉल केला का दादा आम्हाला यायचंय म्हणून. मग ते बोलले या बैल घेऊन आपल्या दोन्ही घरची वासरं पळूयात मस्तपैकी. मग त्या छान झाली गाडी. बघा दादांनी खूप चांगलं असं सांगितलेले आहेत आणि नियोजनाचे बादशाह आपल्या सोबत आहेत. तर त्यांना सुद्धा विचारा दादा तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी अमित सतीश खत्री, लेण्याद्री गणपती येथे राहतो आणि ह्या खेळाची पहिल्यापासून आवड असल्यामुळं तशी तर आम्हाला पहिले घोड्यांची आवड होती, घोडेही आहेत घरी आणि मग हळूहळू सगळ्यांमुळं बैलांची पण आवड लागली आणि मग आहेत आता देवाच्या कृपेने चांगली बैलं दावणीला आहेत. आज तुम्ही बिंदोडच्या क्षेत्रात आले कारण तुमच्याकडे घाटाचा खेळ काय बोलतात 4 बैलाचा खेळ असतोय. बिंदोडमध्ये आणि त्याच्यामध्ये काय बदल आहे? आता 4 बैलांचा खेळ म्हणजे तो सेकंदावर असतो आणि आता दिवस म्हणजे बदललेले आहेत. पहिले जसं चालायचं तसं नाही राहिलं. आता मिनी पॉईंटवर खेळ गेलेला आहे तो आणि खूप चांगले-चांगले तिथेही बैल पळतात आणि ती शर्यत मोठी होत असते. आता तुम्ही तर बघताच सगळीकडं, की घाटातल्या शर्यती कशा होतात त्या. आणि एक आम्हाला छकडीची हौस आहे पहिल्यापासून म्हणून मग आम्ही इकडं पण येतो आणि घाटातही पळत असतो. आज जवळ-जवळ 18 महिन्याचे दोन्ही खोंड घेऊन आलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे गुलाल प्राप्त झाले आहेत. काय सांगाल रायबा आणि देवाबद्दल? आता तसं तर त्यांना एक मागच्या वर्षीपासून आम्ही तयारी त्यांची चालू केली. ते जवळपास 7-8 महिन्याचे असताना जेव्हा घेतले होते. त्याच्यानंतर थोडे दिवस घरी महिना 2 महिने त्यांना खाऊ-पिऊ घातलं आणि मग जसे मैदानात घेतलेत, तसं त्यांनी आजपर्यंत चांगली साथ दिली आणि सगळीकडे त्यांनी चांगलं नाव केलंय. बघा खूप चांगलं असं तुम्ही सांगितलंय आणि एवढे कमी वयाचे खोंड तुम्ही आज बिनजोडच्या गुलालाचे मानकरी करून दाखवलं. कशाप्रकारे त्यांचे व्यायाम, त्यानंतर त्यांचे जे नियोजन असतंय कसं केलं जातंय? आता कसं होतं सगळी बैलं एका जागी थांबवून किंवा एका जागी ठेवून आणि मग त्यांचं नियोजन व्यवस्थित होत नाही. कारण मॅनपॉवर पण तेवढी पाहिजे असते. बरोबर. मग आमची बैलगाडा संघटना आहे त्याच्यामध्ये भरपूर जण आहेत. आता आज तर आम्ही तिघं-चौघंच जण आलोय तिथं. 6 जण आलोय. बाकी सगळेजण घरी आहेत. तर मग काही जणांकडे आमच्या सगळ्या विभागून बैलं असतात. त्यांच्याकडे 2, माझ्याकडे 2, अजून बाकी मुरली आहे, पंकज शेट वरपे आहेत त्यांच्याकडे. म्हणजे प्रत्येकाकडे 2-2, 3-3 बैलं ठेवलेली असतात आणि मग जसं रुटीन बसेल तसा एक एक बैल मैदानात नेऊन आम्ही फेरे काढतो. घोडे आहेत आमच्याकडे त्यांना घोड्यांबरोबर पण फेरे काढतो आणि असे बरेचसे व्यायाम आम्ही देत असतो. त्यांची तयारी चालू असते. बघा खूप चांगलं असं सांगितलेलं आहे आणि सुप्रसिद्ध गाडा मालक घाटावर सुद्धा आहेतच आणि आज मुंबईमध्ये सुद्धा नाव लौकिक करत आहेत. दादा मुंबईच्या बोला, बोला. आणि अजून काही बैल आमचे साताऱ्यामध्ये पण 3 फेऱ्यात पळतात. तर आमचा राजा आहे चाळीसगावचा. तो आता साताऱ्यामध्येच आहे करार करून तिथं पळतोय. त्याच्याबरोबर बरेचसे भद्रा आहे, बाकी भरपूर बैलं त्या भागात पळतात. बघा खूप चांगले असे सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत. जवळ-जवळ 8 ते 10 बैलं सांभाळतायत आणि 4 बैलात सुद्धा तुमचं नाव आहे. काय सांगाल थोडंसं 4 बैलांच्या खेळाबद्दल सांगा? आता 4 बैलांचा खेळ तसं पाहायला गेलं तर मग अवघड आहे. बिनजोडपेक्षा तो खेळ खूप अवघड आहे. कारण होतं काय 4 बैलांचं तिथं नियोजन जुळलं पाहिजे. पुढे जी बैलं पळतात ती पण टॉपचीच पाहिजेत आणि मागची सुद्धा चांगली पाहिजेत. पुढच्या बैलांनी मागच्यांना पळायला जर जागा दिली, तर मागचे पळू शकतात आणि बारी घड्याळात बसू शकते. आता पुढचे जर थोडे हलके असतील आणि मागचेच जर फक्त आपण चांगले झोपले, तर तेही जुळत नाही. त्याच्यामुळं 4 बैलातला खेळ खेळायचा झाला त्यामुळे 4ही बैलं टॉपचीच पाहिजे असतात. तरच कुठेतरी आपण राहतो. बघा खूप चांगला अनुभव सांगितलाय. आज मुंबईमध्ये तुम्ही बिनजोडसाठी आले. कसं वाटतं आज बिनजोडचं मैदान? बिंजोडचं मैदान तर खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून तसं 2010 पासून आम्ही ह्या भागात येत आहे. पण मध्यंतरी थोडे बाकीचे काही कामांच्या ह्याच्यामुळं इकडे काही यायला जमत नव्हतं. मग आता परत छकडीतली पण काही बैलं चांगली आहेत. ती घाटात पण पळतायत, इकडं पण पळतायत. म्हणून मग सगळ्या पोरांच्या मताने आम्ही येतो. इकडं पण कधी येतो, तिकडेही असतो. आता उद्या काही बैलं आमची आमच्याच गावचा लेण्याद्री गणपतीची यात्रा आहे. तर त्या घाटात पण उद्या आहेत.
मग काही बैल तिकडच्या घाटासाठी ठेवलीत, काही बैल आज इकडे घेऊन आलो. आज 4 बैल इकडे आणलीत. म्हणजे एक तर वासरू आधी दिलेलंच आहे या पाहुण्यांना. दुसरं एक आज त्याच्याबरोबर पळाला रायबा. एक कोहिनूर आणलेला आहे, त्याचीही गाडी झाली बिनजोडची आणि आता पैंजण पण पळणार आहे. म्हणजे अशी 3 बैल आज आम्ही तिकडनं घेऊन आलो आणि 3 बैलांचे इकडचे पैरे जुळवले होते. उत्तम असं नियोजनाचे बादशाह आणि सुप्रसिद्ध गाडा मालक दोन्ही शोभतंय असं नाव त्यांना. दादा, आज सहकारी सगळे सोबत आहेत आणि तुम्ही देवासुद्धा दिलेले आहे दादांना आताच म्हटले. काय सांगाल त्यांच्याबद्दल? आता त्यांचं तर पहिल्यापासून जशी ओळख झाली आहे, तेव्हापासून मग त्यांनी वासरू आम्ही आणलं होतं. त्यांच्याच नियोजनात पळवलं पहिल्या वेळेस जेव्हा त्यांना द्यायच्या आधी. मग त्यांच्याकडं वासरू ठेवलं होतं. मग त्यांनी बरेच मैदान पळवलं. त्यांना व्यवस्थित वाटलं. मग त्यांनी फोन केला आणि प्रशांतचं बोलणं झालं. मग व्यवहार केला त्यांच्याबरोबर. म्हणजे असं नाही की आजच आलोय मैदानात पळवून दाखवलं आणि मग लगेचच म्हणलं करायचं सौदा. त्यांना वासरू ठेवलं त्यांच्याकडे, त्यांच्या मनाची खात्री पटवून दिली आणि मग वासरू त्यांनी घेतलं. बघा, खूप चांगलं असं खरेदी विक्री सुद्धा करतात आणि खूप चांगलं दादाने सांगितलं. आज सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा, कसं वाटतंय आजचं नियोजन? मस्त वाटतं आजचं नियोजन. महेंद्र दादाला फोन केला होता 2-3 दिवस आधी का दादा काहीतरी करायचं आपल्याला, आपले दोन्ही घरची वासरं झोपायचीत पुन्हा एकदा एकत्र. मग ते बोलले तुम्ही या. मग दादांचा कॉल आला, आम्ही दादांचा का प्रश्न आपल्याला खाली जायचं मग जायचं म्हणल्यावरती म्हणलं चला मग याला पण घेऊन जाऊयात आपण सोबत. मग आम्ही अशी 3 बैलांचं नियोजन करून आम्ही 3 घेऊन आलो. सकाळी 6 वाजता निघालो, 11 वाजता इथं पोचलो आम्ही मशामध्ये. मशामध्ये थांबलो एक अर्धा पाऊण तास. त्यांना आंघोळ वगैरे घातली वगैरे व्यवस्थित सर्व काही आणि मग इथं आलो मैदानावरती. खूप छान सांगितलेलं आहे आणि दुसरे सुद्धा सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारूया. दादा, काय मी वाटतंय? सकाळी 6 वाजता आल्यावर 11 वाजता इथं आलो. इकडं आल्यावर आत्माराम शेठ पाटील यांच्या फार्म हाऊसवर थांबलो होतो. तिथं 1 तासभर आराम केला बैलांनी. मग इकडे घेऊन आलो बिनजोडला. आज जुन्नरवरून पहाटे 6 वाजता निघून आणि लवकरच गुलाल प्राप्त झालेले आहेत दोन्ही महादेवाचे नंदी. खूप चांगलं असं गुलाल प्राप्त आहे. परत एकदा दादांच्याकडे जाता जाता, दादा, तुम्ही आज सुप्रसिद्ध गाडा मालक आहेत. आणि आज घाटावर वायदीचा प्रकार हा खूप वाढलेला आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता काय झालंय तसं पाहायला गेलं तर वायदी तिकडे घेतात आणि खरंच घेतात. पण ती पद्धत सुद्धा तसं पाहायला गेलं तर त्यांची चुकीची नाहीये. कारण काय होतंय ती लोकं सुद्धा बैलांना आज तुम्ही बघता बैलांच्या किमती काय देतात, बैलं काय किमतीला घेतात. आज जर ते 60-70 लाख रुपयाला बैल घेतायत आणि मग ठीक आहे आमची काही घरची वासरं आहेत. आता आम्ही सुद्धा वायदे देऊन बैलं पळवली. राजासाठी बऱ्याच वायदे दिल्या. आता बाकीचे तिकडची बैल आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा वायदा देतो. आता आमचे चाळीसगावचे जे मित्र आहेत गोपाल फौजी आणि नितीन पाटील, ते तिकडचं नियोजन बघत असतात. तिथं मग अण्णाशेठ आहेत पाचवडचे. तर त्यांच्या गोठ्यावर तिथं बैलं असतात. काही बैलं त्यांनी पण विकत घेतलेली आहेत आमच्याकडनं आणि ते सगळं नियोजन मग तिकडं फौजी आणि नितीन बघतात अण्णाशेठच्या मार्गदर्शनाखाली. आणि ते करत असताना आता वायदी जेव्हा देतोय, त्यावेळेस आमचं समजा नवीन वासरू आहे. आज मी कोहिनूर साताऱ्याला पाठवला होता. पण तिथं त्याला जर आज तो टॉपला पळतोय, म्हणजे इकडं बिनजोडला पण पळतोय, घाटात पण पळतोय आणि त्या भागात पण पळेल याची गॅरंटी आहे आम्हाला. पण त्याला जर पळताना त्या भागात पाहिलेलंच नाहीये, तर मग ती लोकं सुद्धा थोडा विचार करतात. अरे वासरू हे काय पळेल, नाही पळेल आणि मग त्यांना काही व्हिडिओ दाखवल्यानंतर जर मग आपण थोडीफार वायदी द्यायला तयार झालो, ती लोकं मग चांगल्या बैलामध्ये झुकतात आणि मग पुढं आम्हाला जायला चान्स मिळतो. नाही तर मग वायदी नाही दिली, तर मग वरच्या लेव्हलला जायचंय, तर मग कसं जाणार? ठीक आहे, वासरू त्याचं काम तर दाखवतच आहे. बरोबर. तो एकदा पळाल्यानंतर सगळ्यांना दिसतंय, की वासरू काय लेव्हलचं आहे किंवा बैल यांच्याकडे कसा आहे. मग लोकं विचारतात. पण जोपर्यंत अंधारात आहे, तोपर्यंत खूप दिवस निघून जातात ना. समजा आदत वासरू आम्ही आज घेतलंय जर उजेडात यायचे तर वायदी हां, देण्याचं. तर मग वायदी देऊन माणूस लवकर जाऊ शकतो. बरं वायदी घेतल्यानंतरही त्या लेव्हलच्या बैलाबरोबर जेव्हा वासरू पळतं, ठीक आहे एका मैदानात आमची 50,000 किंवा लाखभर रुपये वायदी जाती, 25,000 जाती, जे काही जात असेल ते. पण वासराला पुढं पटकन चालना मिळते ना. हां. मग असे फायदे होतात त्याचे. म्हणजे गरीब बैलगाडा मालकांचं आपण ठीक आहे म्हणू शकतो, की परिस्थिती नाहीये, वायदी देता येत नाही म्हणून मग ते संघर्ष करतात. पण तो संघर्ष सुद्धा त्यांचा योग्यच आहे आणि जी बैलं पळतात, पळताना जग बघतच आहे ना, हो. की कोणतं वासरू किंवा कोणता बैल कसा पळतोय ते बरोबर. आणि मग पुढं जाता येतं. फक्त बिगर वायदी न देता जर जायचंय, तर थोडा टाईम जातो. वायदी देऊन जायचं झालं तर लवकर जाऊ शकतो.
खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आहे आणि जो अनुभव आहे कारण स्वतः त्यांनी सुद्धा वायदे दिलेले आहेत आणि वायदे घेतात सुद्धा का तर पुढे जायचे तर वायदे देणंच आहे आणि संघर्षाचा जो खेळ आहे तो तर करावंच लागतं. करावाच लागतोय. बरोबर आहे. खूप चांगलं सांगितलंय. दादा अजून जाता आता एक प्रश्न विचारतोय. आत्ता शर्यत क्षेत्रात महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्रामध्ये बरेचसे महादैवाचे नंदी यंग म्हणजे जवळ-जवळ कमी वयामध्ये दागावले जातात. हम्म. काय सांगाल? आता काय होतं, ठीक आहे, प्रत्येक गाडा मालक आता तसं पाहायला गेलं तर नॅचरली त्यांना पळवायला पाहिजे. जो काय डाएट आहे किंवा जे त्यांची एक्सरसाइज घ्यायला पाहिजे, ती घेऊन बैलांना तयार केलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी असं होतंय, की बैल लवकर उजेडात यावा म्हणून मग त्याला काही इंजेक्शन्स आहेत, डोस हार्मोनल चेंजेसचे किंवा देतात. तर ते प्रकारामुळं बैलाच्या खूप वाढलंय. त्या बैलाच्या प्रकृतीवर बरेच वाईट परिणाम होतात आणि मग त्यातनं बैल जातात पण आहेत. कारण आता बघा बरेचसे बैल आता कारण बरेचसे तर लंपीमध्ये दागावले. पण काही चांगले-चांगले टॉपचे नंदीसुद्धा कमी वयामध्ये गेले. बरोबर. तर ह्या कुठेतरी म्हणजे त्याच गोष्टी आहेत ना, की ठीक आहे बैल लवकर आपल्याला उजेडात आणायचा आहे म्हणून त्याला मग डोस द्यायचे किंवा त्याला सहन होणार नाही एवढं इंजेक्शन देऊन किंवा आपण काय म्हणतो त्याला पॉवर देऊन त्याच्या जीवापेक्षा जास्त ते करण्यात मजा नाही ना. त्याच्यामुळं बैल दगावू शकतात. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा आज कोहिनूर सुद्धा सोबत आहे आणि तिसरा तुमचा महादेवाचा नंदी आज गुलाल प्राप्त झालाय. काय सांगाल कोहिनूरबद्दल? आता कोहिनूरबद्दल तसं सांगायचं झालं तर हा आमच्या घरच्याच गाईचा वासरू आहे. आमचे मित्र आहेत नितीन पाटील चाळीसगाव. तर त्यांच्या घरच्या गाईचं वासरू आहे हे आणि त्याच्याबद्दल जसं ते जन्मलंय, त्याचे गुण मग आम्ही तिथं असताना जेव्हा बघतोय, तर ते नितीनलाही माहिती होतं, फौजींना पण माहीत होतं, हे वासरू काहीतरी चांगलं टॉपचंच करणार आहे म्हणून. म्हणून मग त्यांनी जसं त्याला सरावामध्ये घेतलं, तर त्यांनी काय त्यांना झुकून दिलं नव्हतं. कारण तो काय म्हणतो आपण की खट्याळच इतका आहे, की तो कुणाला हातच लावून देत नाही, धरूनच देत नाही. मग त्या कारणामुळं त्यांच्याकडनं त्याचे काय फेरे वगैरे झाले नव्हते. त्यांनी मैदानात नेलं 2-3 वेळा, पण तो सुटूनच पळाला, गाडीच घेऊन दुसरीकडे निघून गेला. त्याच्यामुळे त्याचा फेरा कधी त्यांच्याकडे झालाच नाही. मग ते वासरू त्यांनी इकडं पाठवलं. इकडं पाठवल्यानंतर मला म्हणले, "शेठ तुम्ही त्याला घाटात बघा तयार करा. आमच्याकडनं काय त्याचं होऊ शकत नाही. तो झुपूनच देत नाही." आणि मग आमच्याकडं आल्यानंतर आम्ही त्याला सरावात घेतलं हळू घोड्यांबरोबर वगैरे गळ्यात टाकून झुपलं. आणि तो खरंचच खूप म्हणजे त्यांच्याकडनंच दुसरा राजाचाच भाऊ आहे आमच्याकडे घरी, बुट्ट्या म्हणून. ते बुट्ट्यातच पहिला फेरा डायरेक्ट काढला याचा गाडी न बांधता. तर तो बुट्ट्याला सुद्धा वाढून पळाला पहिल्या फेऱ्याला. मग 8 दिवसांनी परत दुसरा काढला. मग गाडी खेळायला लागलो. तर ह्याच्यावर आम्ही ओपनची गाडी खेळत होतो. म्हणजे बिनजोडच्या. आमच्याकडं पांगरी माथ्यावर ज्या शर्यती भरतात, हां, हां. तर तिथं आम्ही बुट्ट्या आणि हा आदत त्यावेळेस तर तो ते 12-13 महिन्याचाच होता, जेव्हा इकडं आमच्याकडे उतरला तेव्हा. आता 15-1 महिन्याचा झालाय. हां, तर त्यावेळेस आम्ही ओपनच्या गाड्या ह्या दोघांवर खेळत होतो आणि देवाच्या कृपेने जिंकत पण होतो. तर तेव्हाच आम्ही बघितलं, मग त्यांनी सुद्धा सांगितलं, "शेट आपण त्याला साताऱ्याला पाठवू." त्याच्या आधी आम्ही घाटात पण झोपला. घाटातही त्यांनी चांगली बक्षिसं मिळवलीत, फायनली केल्यात, मोटरसायकली वगैरे जिंकल्यात आणि मग साताऱ्याला पाठवलं, एकदा रुटीनवर आल्यानंतर. पण साताऱ्यामध्ये काय झालं, की त्याच्या स्वभावामुळं तिथं कोण त्याला हातच लावत नव्हतं. मग पाठवून 15 दिवस झाले तरी त्याचं मैदान झालं नाही. कारण त्यांनी काय केलं, सोडल्यानंतर तिथं 5-6 जणांना ओढत घेऊन गेला. लागलं सगळ्यांना. मग ते पोरं काय कोण हिंमत करेना धरायला. मग आम्ही एका मैदानाला इकडून गेलो. इकडून गेलो 5-6 जण परत आणि त्याला झुपलं. झुपल्यानंतर पाचवडचंच मैदान होतं अण्णाशेठच्या गावचं. त्या मैदानात झुपल्यानंतर एक बैल त्यांनी जुळवला होता. तर तो बैल थोडा कमी राहिला आणि गाडी दुसरी उतरली तिथं. मग त्यांना दाखवून दिलं कसा पकडायचा, त्याचा स्वभाव काय आहे, काय नाही सांगून दिलं. मग त्यांनी परत एका मैदानामध्ये नियोजन केलं. पण परत त्यांनी तसंच केलं. त्यांना काय हात लावून दिला नाही, झुपून दिलं नाही. मग कसं तरी त्यांनी ते मैदान काढलं आणि परत मला फोन केला, "शेठ वासरू परत आम्ही पाठवून देतो. तुमच्याकडे त्याला काय आहे ते ट्रेनिंग व्यवस्थित द्या आणि परत व्यवस्थित करा." मग तिकडून आल्यानंतर आता घाटाचं उद्याचंच नियोजन होतं. पण हे मित्र आहेत आमचे निलेश शेट कबाडी. तर इकडचं बिनजोडचं नियोजन हे करतात. मग ते खूपच मागे लागले आम्हाला एक बिनजोडची गाडी खेळायचीच आहे. म्हणून मग त्यांच्याच मेव्हण्याचा बैल आहे एक
वासरूच आहे ते पण दोनदात वासरू. तर त्याच्याबरोबर आज नियोजन केलं होतं त्या महिब्याबरोबर. राहुल गोडांबे ना, डोळखाम तिथला. तर त्या महिब्यामध्ये आज याचं नियोजन केलं होतं आणि बिनजोडला जी दुसरी गाडी लागली होती ते दोन्ही काहीतरी दुसरे मोठी बैलं होती. मग ती गाडी पण आज देवाच्या कृपेने झाली आज आमची. यश चांगलं मिळालं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादाने सांगितलेलं आहे आणि एक रगेल असा खोंड आहे आणि असं त्या साताऱ्यावरून सुद्धा सातारा रिटर्न झालेला आहे. का तर तो एकदम खट्याळ आहे आणि दादांनी आज त्याला खरोखरच इथे आल्यानंतर बिनजोडला गुलाल प्राप्त करून दाखवलेले आहेत आणि मुंबईमधले नियोजनाचे बादशाह जे आहेत निलेश शेठ कबाडी आज आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा विचारा, दादा काय सांगाल? नाही, वासराची आहे ना पहिल्यापासून खात्री होती याची. ज्यावेळेस पांगरी माता मैदानावर फेरे टाकले, वासरू पहिल्या फेऱ्यालाच माता देऊन पळालं होतं. त्याच्यामुळं इकडं आज मुंबईला पब्लिकला बेफान पळणार. त्याच्यामुळं ज्यावेळेस यांनी आमच्या जुन्नरला 3 नंबरची इलेक्ट्रिक बाईक घेतली फायनलला, त्यावेळेस म्हणलं हा इकडे येऊन बिनजोडला काहीतरी करणार. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलंय आणि आज डोलकॉमचा किंग मैब्या पाचघर डेण्याचा मैब्या आज त्याच्यासोबत पळालेला आहे हा कोण आणि आज करून दाखवलेलं आहे आणि आज तुमचं नियोजन सुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे. हा एकदम हे वाटलंच होतं होणार. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? हे बोरीचं वाडीचं मैदान एक नंबर आहे. मी प्रत्येक मैदानाला येतो. इथली सिस्टीम पण चांगली आहे. कारण हीच लोक मला जुन्नरला पांगरी माता मैदानाला सपोर्टला असतात. गणेश चाड, सरदार कांबरी. बघा खूप चांगले असे नियोजनाचे बादशाह निलेश कबाडी शेठ आणि आज दादा सुद्धा सोबत होते आणि खूप चांगलं असं नियोजन झालं. दादा अजून काय सांगाल? पुढचं नियोजन कसं राहील? अजून आता काय आहे, की ठीक आहे स्ट्रगल तर ह्या क्षेत्रात आहेच आहे, तो करणारच आहे आम्ही. वेळ आली तर मग बघूयात. वायदी द्यायची सुद्धा तयारी असतीच. पण शेवटी बैलं पण तशी मिळाली पाहिजेत आणि आपल्या वेळेत पण नियोजनं झाली पाहिजेत. कारण आम्हाला काय होतं घाट पण असतात. वासरू घाटात पण टॉपलाच पळतंय. काही वेळेस बऱ्याच वेळा असं पण झालेलं होतं राजाच्या वेळी, की आमचं घाटाचंही नियोजन त्याच तारखेला असायचं आणि एखादा चांगला बैल तिकडचा पण त्याच तारखेला मैदानासाठी मिळायचा. त्याच्यामुळं मग काहीतरी एक निवडायला लागायचं आणि चांगला तिकडचा पायरा जुळला, तरी तो कॅन्सल करायला लागायचा. मग काही वेळेस लोकांना असं वाटायचं, "यार आपला पायरा होऊन यांनी पायरा मोडला." बरोबर. पण त्या कन्फ्युजनमुळं मग आम्ही राजाला आता तिकडंच ठेवलंय. हे वासरू तर सध्या इकडंच आहे आणि बुट्ट्या पण घरी आहे, पैंजण पण आहे. बरीचशी वासरं आता आहेत, मग ती इकडं घाटात किंवा तिकडं कुठेही पळतात आणि चांगलीच नियोजनं होतात. खूप चांगलं असं दादांनी सांगितलंय. दादा पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. ओके, थँक यू. जय श्रीराम.